अभोणा पोलीस ठाणे हद्दीत मटका जुगाराचा सुळसुळाट। पोलीस ठाण्यातील दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच अवैध धंद्यांना अभय। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनने उघड केले धक्कादायक वास्तव। कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणे हद्दीत अवैध मटका जुगार अड्डे बिनधास्त सुरू असल्याचे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाले। कनाशी शहराच्या पत्र्याच्या शेडमध्ये राजरोसपणे मटका खेळवला जात असल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। माहितीनुसार अभोणा पोलीस ठाण्यात नव्याने एका दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यानंतर अभोणा पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्याचे प्रमाण झपाट्याने वाढले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोरात सुरू आहे। कनाशी गावात सुरू असलेल्या या मटका जुगार अड्ड्याच्या बाजूलाच एक शाळा असून त्या ठिकाणी शेकडो लहान मोठी मुले शिक्षण घेतात, त्यामुळे समाजातील युवक वर्गावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे। या परिस्थितीत पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अवैध धंद्यांना पोलिसांचा वरदहस्त आहे का असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या टीमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने अनेक ठिकाणी जुगार आणि मटका सुरू असल्याचे पुरावे समोर आले आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रांती न्यूज लवकरच पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन हे स्टिंग ऑपरेशन सादर करणार आहे। त्यामुळे अभोणा पोलीस ठाण्याच्या दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता कोकाटे आता या उघड झालेल्या धक्कादायक वास्तवावर कोणती कार्यवाही करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आहे। अवैध मटका जुगाराच्या कारणामुळे अभोणा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। नागरिकांचा सवाल आहे की पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा अवैध धंदा कसा चालू शकतो। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग अभोणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।